नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक्साइज PSI बद्दल थोडीशी माहिती जाणून घेतोय. तुम्हाला याचं प्रिपरेशन कसं करायचंय आणि फार कमी दिवस राहिलेत या दृष्टीने आपण कसा अभ्यास करायचा आपण हे बघतोय. मग याच्यामध्ये आपण त्याचा जो सिलेबस आहे प्रीसाठीचा तो पण बघणार आहे. मेन्ससाठी एकदम थोडक्यामध्ये माहिती बघू त्याची. प्रीची परीक्षा किती मार्क्सची असते, किती क्वेश्चन्स असतात आणि एक्झाम कधी आहे आणि त्याच्याबद्दल आपण काय काय केलं पाहिजे हा आपल्या या लेक्चरचा अजेंडा असेल. तर एकूण 300 वॅकन्सीज आहेत. याच्यामध्ये 150 वॅकन्सी ओपनसाठी आहेत आणि 150 अदर दॅन ओपन. ओके, तर एकूण 300 पोस्ट आहेत आणि बऱ्याच वर्षांनंतर ही एक्झाम होतीये. त्याच्यामुळं असं जर आपण प्रिव्हियस पॅटर्न वगैरे बघायचं झालं तर फार जुना झाला तो पॅटर्न. आता या परीक्षेसाठी जो पॅटर्न म्हणाल तो जो लेटेस्ट ट्रेंड चालू आहे, जो आपल्याला PSI त्यानंतर STI त्यानंतर आत्ताच्या राज्यसेवेमध्ये जे क्वेश्चन्स बघायला भेटले तशा टाईपचा क्वेश्चन राहू शकतो याच्यासाठी सुद्धा. ओके, आणि चांगली पोस्ट असते ही, भरपूर म्हणजे सॅलरी पण चांगली याच्यामध्ये. त्याच्यामुळं बरेच याच्यासाठी कॉम्पिटिशनसुद्धा आहे. तर आपल्याला अभ्यासाची योग्य डायरेक्शन मिळणं गरजेचं आहे. तर तेच आपण या लेक्चरमध्ये बघतोय. तर आपण पहिल्यांदा बघून घेऊयात की पूर्व परीक्षेसाठी किती गुण असतात. तर पूर्व परीक्षा ही 100 गुणांची असते आणि मुख्य परीक्षा ही 200 मार्क्सची. ओके, हे झाले परीक्षेचे टप्पे. आता आपण बघू की पूर्व परीक्षेमध्ये कुठले कुठले विषय आहेत. तर सामान्य क्षमता चाचणी म्हणून एकच पेपर असतो पूर्व परीक्षेसाठी. ह्याच्यामध्ये 100 प्रश्न असतात, त्यासाठी 100 मार्क आहेत आणि प्रश्नांचा दर्जा जो आहे क्वालिटी जी आहे ती पदवी असती म्हणजे ग्रॅज्युएशन लेवल. आणि प्रश्न हा मराठी आणि इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये असतात आणि एकच तास वेळ आहे. एका तासामध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन म्हणजे त्यापैकी मॅक्झिमम अटेम्प्ट करायचे आहेत. आणि ऑब्वियस आहे की क्वेश्चन्स हे सगळे ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असतात. ओके, तर आपल्याला सेम हे बँक एक्झामसारखंच तुम्हाला स्ट्रक्चर बघायला भेटतं. बँक एक्झाममध्ये पण असंच असतं. कॉन्ट, रिजनिंग, इंग्लिश 3 सब्जेक्ट, एकच पेपर, 100 मार्क असतात आणि 1 तास वेळ असतो. मग आपल्याला इथं आपली रिडिंग ॲबिलिटी वाढवायची आहे. रिडिंग चांगलं पाहिजे, त्याचबरोबर ॲक्युरेसी पण चांगली पाहिजे आणि एका तासामध्ये मोजके अटेम्प्ट करायचेत. ओके, हे पण आपलं एक लक्ष राहिलं पाहिजे. ते आपण येणाऱ्या लेक्चर्समध्ये बघूच. आता मेन्स बघू किती मार्काला असते किंवा प्रीचा आपण पहिल्यांदा सिलेबस बघून घेऊयात. तर प्रीसाठी तुम्हाला चालू घडामोडींवरती जास्त फोकस असणार आहे. ओके, तर चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच भारतातील असं त्यांनीच मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा तुम्हाला राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन आणि घटनेचा प्राथमिक अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर याच्यापैकी आपण जे पंचायत राज आहे इथं आपण व्यवस्थित ग्राम व्यवस्थापन वगैरे क्लिअर केलेलं आहे तिथं. तर आणखीन एकदा ते लेक्चर्स तुम्ही रिवाईज करा. आपण त्याच्यावरती सुद्धा आणखीन थोडेसे मॉडिफिकेशन्स करून लेक्चर्स अजून कंडक्टसुद्धा करूत. ओके, आणि इतिहासामध्ये तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास आणि याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती जास्त फोकस असला पाहिजे. आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जास्त लेक्चर अपडेट नाहीत केलेले, मात्र आपण लवकरच त्याच्यामध्ये सुद्धा अपडेट्स करू. ओके, तर महाराष्ट्राचा इतिहाससुद्धा आपण हळूहळू कव्हर करूया. त्यानंतर भूगोलामध्ये तुम्हाला मेन फोकस अगेन इथं सुद्धा महाराष्ट्रावरतीच द्यायचा आहे. महाराष्ट्राच्या भूगोलावरती विशेष तुम्हाला लक्ष ठेवून अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर पृथ्वी, त्यानंतर जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश हे सगळे पार्ट्स पण तुम्हाला कव्हर करायचे आहेत. ओके, तर मेन फोकस महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे या पार्टकडे द्यायचा आहे. ओके, त्यानंतर अर्थशास्त्राबद्दल किंवा अर्थव्यवस्थापनबद्दल जर बोलाल तर याच्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आहे आणि राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे GDP, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग. आता आपण लवकरच बँकिंग सिस्टीम्स रिलेटेड लेक्चर्स अपलोड करू, तर तिथं तुम्हाला हा कन्सेप्ट तिथं क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती एवढा सगळा आपल्याला अभ्यास अर्थव्यवस्थेमध्ये करायचा आहे. आणि जास्त करून या एक्झाममध्ये अर्थव्यवस्थेवरती आणि पॉलिटीवरती जास्त फोकस असतो. ओके, कारण आपण बघितले PSI आणि STIचे जे क्वेश्चन पेपर होते याच्यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे आपलं इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी याच्यावरती जास्त फोकस होता. हिस्ट्रीमध्ये जर बघाल तर तुम्हाला STIमध्ये 5-6 क्वेश्चन समाज सुधारकांवरती आले होते. PSIमध्ये तसंच झालं होतं. म्हणजे आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास म्हणलं तर आपल्याला महाराष्ट्राचे समाज सुधारक चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. ओके, आपण ती सुद्धा लेक्चर सिरीज आपली कंटिन्यू करूयात. त्यानंतर सामान्य विज्ञान, तर याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्यानंतर बॉटनी आहे आणि आरोग्यशास्त्र. तर हे सगळे पार्ट्स आहेत. मी अजून एकदा सांगेल की जे सायन्सचा पार्ट आहे हा अनप्रिडिक्टेबल असतो एक्झाममध्ये, आपण प्रिडिक्ट नाही करू शकत.
कुठलेही आणि कशाही लेवलचे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, म्हणजे एकदम हाय क्वालिटीसुद्धा येऊ शकतात, एकदम इझीवालेसुद्धा येऊ शकतात. कधी कधी ते युनिट्स विचारतील तुम्हाला, बट युनिटसुद्धा विचारलं तर एकदम कुठल्या तरी भारी कॉन्स्टंटचं विचारतात, जसं की आपल्याला राज्यसेवेमध्ये आला होता. तर ते युनिट तुम्ही गुगल जरी केलं तरी सापडणार नाही, अशा टाईपचं युनिट होतं. ओके, तर त्यानंतर बुद्धिमत्ता मापन आणि अंकगणित, ह्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, म्हणजे जे एकदम बेसिक लेवलचं आहे, एक 12वीपर्यंतचं जे आपल्याला मॅथ्स झालेलं आहे याच्याशी रिलेटेड प्रश्न येतात, त्याचे पण आपण लेक्चर सिरीज कंटिन्यू करूयात. ओके, म्हणजे तुमचा इथं एक्साईज PSI साठी चांगल्या पद्धतीनं अभ्याससुद्धा होईल. ओके, आता आपण बघू की मुख्य परीक्षा ही किती मार्क्सची असते किंवा किती पेपर्स असतात. तर तिथं 2 पेपर असतात, मराठी इंग्रजी, आणि दुसरा पेपर असतो तो म्हणजे सामान्य विज्ञान, बुद्धिमत्ता व विषयाचे ज्ञान. तर इथं तुम्हाला थोडासा लॉचा पार्ट करायला लागतो पेपर 2 साठी. मात्र ज्यावेळेस आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करतोय, इथं असं नाही झालं पाहिजे की आपण मेन्सचा अभ्यास नाही करत त्यावेळेसच आपण मेन्सचे पण कन्सेप्ट क्लिअर करतच अभ्यास करायचा आहे. फक्त तुम्ही एक लॉचा जो पार्ट आहे हा सेपरेटली ठेवू शकता मेन्ससाठी फक्त करायचा म्हणून. मात्र मराठी, इंग्रजी हे सगळे सब्जेक्ट्स तुम्ही साईड बाय साईड करतच राहायचं आहे. ओके, कारण पूर्वपरीक्षा झाल्यानंतर मेन्समध्ये आणि पूर्वपरीक्षेमध्ये याच्यामध्ये फार कमी वेळ असतो. एवढा पण वेळ नाही आहे की आपण पहिल्यापासून 0पासून केलं तर होईल आपलं. त्याच्यामुळं आत्तापासूनच अभ्यास करताना मुख्य परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूज अभ्यास करा. फक्त जो कायद्याचा भाग असतो हा तुम्ही स्किप केला तरी चालेल आत्ताच्या अभ्यासासाठी. मात्र पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर लगेचच मग कायद्याच्या अभ्यासाला लागायचं. ओके, आणि तो जो कायद्याचा पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. जरी आपल्याला बाकी एक्झाम्समध्ये तो सिलेबसमध्ये नसेल, मात्र इंटरव्ह्यूमध्ये गेल्यावरती ते कायद्याशी रिलेटेड प्रश्न विचारतात. ओके, म्हणजे त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच तयारी करा पुढच्या येणाऱ्या MPSCची किंवा पुढच्या येणाऱ्या हायर एक्झाम्सची. ओके, तर 2 पेपर आहेत, मराठी आणि इंग्रजी. मराठी 60 गुणांसाठी असतो, इंग्रजी 40 गुणांसाठी. प्रश्नसंख्या 60 आणि 40, आणि 12वीपर्यंत मराठीचं लँग्वेजचा दर्जा आहे आणि इंग्लिशचा आहे पदवीचा. ओके, आणि मीडियम मराठीचं मराठी ऑब्वियस आहे, इंग्लिशचं इंग्लिश. याच्यासाठी सुद्धा 1 तास वेळ आहे, आणि अगेन हे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहेत. पेपर 2 साठी 100 गुण आणि 100 प्रश्न. त्यानंतर पदवी दर्जा असतो, मीडियम आहे त्याचं मराठी आणि इंग्लिश, आणि 1 तास वेळ आहे. आणि इथं पण बहुपर्यायी प्रश्न आहेत, म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहेत. ओके, तर हा मुख्य परीक्षेचा आहे. आपण प्री झाल्यानंतर त्याबद्दल डिस्कशन करूयात डीपमध्ये. मात्र आता प्रीसाठी तुम्हाला 28 मे ही डेट आहे एक्झामची, त्याच्यामुळं तयारीला फार कमी दिवस राहिलेत. ओके, तर आता व्यवस्थित जर तुम्ही जसं MPSCसाठी एफर्ट्स दिले त्याच दृष्टीने जर या एक्झामला दिले तर यावर्षीची एक पोस्ट तरी तुमची फिक्स होऊन जाईल. ओके, आणि त्याच दृष्टीनं अभ्यास करायचा आहे. बऱ्याच एक्झाम्स झाल्यात यावर्षी, आणि असं पण झालं असेल की बऱ्याच जणांना त्यांचे रिझल्ट अपेक्षित असतील, मात्र मे बी एक्झाम झाल्यानंतर असं वाटत असेल की स्कोर आपला कमी येतोय. तर तिथं खचून जाण्यात अर्थ नसतो. तुम्ही काहीतरी नव्यानं काय म्हणायचं त्याला, की एक स्पार्क तुमच्यामध्ये झाला पाहिजे, स्ट्राईक झालं पाहिजे की ते मला मार्क कमी पडलेत, माझी ॲबिलिटी एवढी कमी मार्क्सची नाही आहे. तर हे जर कळालं तरच अभ्यासाला सुरुवात करा, नाहीतर इथं पण अभ्यास नाही केला तरी चालेल. ओके, तर जसे पेपर तुम्ही आत्तापर्यंत दिले विदाऊट एनी अभ्यास किंवा विदाऊट एनी प्रिपरेशन, तसेच मग हे पण एक्झाम द्या. ओके, मात्र ते काही सोल्युशन नाही आहे. जॉब मिळवायचा असेल, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जायचं असेल तर खडतर प्रवास आहे हा, आणि तुम्हाला जास्तीत जास्त एफर्ट्स द्यायचेच आहेत. ओके, कारण आपण MPSCसाठी भरपूर एफर्ट्स दिलेत. 2 आठवड्यापूर्वी आपण भरपूर एफर्ट दिले, मात्र जर हे 2 महिने कंटिन्यू एफर्ट्स दिले तर ही एक्झाम तरी निघलच तुमची. ओके, तर अशाच प्रकारे आपण अभ्यास करूयात. आता आपण बरेच लेक्चर्स कंडक्ट करू जे की तुमच्या या एक्झामच्या ओरिएंटेड असतील. त्याचबरोबर AMVI साठी जे प्रिपरेशन करतायत त्यांच्यासाठी पण थोडेफार इंडस्ट्री रिलेटेड लेक्चर्स आपण अपलोड करूयात. जर तुमचा रिस्पॉन्स असेल तरच आपण ती लेक्चर सिरीज कंटिन्यू करू. ओके, आणि तुम्हाला जरी वाटत असेल की या एक्झामबद्दल सुद्धा आपण प्रिपरेशन करावं, तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तुमच्या काय काय डिमांड असतील, तुम्हाला कशावरती लेक्चर अपेक्षित आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे आम्हाला कळेल की आपला फोकस कुठं पाहिजे. ओके, आणि तुम्ही स्वतःचे एक्सपिरियन्ससुद्धा शेअर करू शकता. तुम्हाला समजा तुमच्या कुठल्या सिनियर स्टुडंटचा गायडन्स भेटला असेल की याच्यासाठी असं प्रिपरेशन केलं पाहिजे, ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.